हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता आणि 22वा हप्ता म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण सुरू होऊन अनेक दिवस झाले, पण लाखो बहिणींच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत. मग आता या लाखो बहिणी अपात्र ठरलेले आहे का? वितरण थांबले आहे का? आणि आता पुढे काय होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. की ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांनी नेमकं काय करावं, ज्यांना पैसे जमा झालेले नाही त्यांनी नेमकं काय करावं, आणि ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत त्यांनी सुद्धा आता पुढे काय करावं, सगळीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज आहे 19 मे. 19 मे. काल अपेक्षित होतं की ज्याही बहिणींना पैसे भेटलेले नव्हते त्यांना वितरण सुरू राहावं, पण काल सोमवार वितरण झालेलं नाहीये. तर आता हे वितरण अजून पुढे सुरू राहणार का याबद्दलची ही माहिती मी तुम्हाला देणार आहे. सोबतच ज्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना पुढे लाभ भेटणार आहे का? हे जे सरकार आहे या सरकारने अनेक बहिणींना अपात्र केलं का? अनेक बहिणींना या योजनेतून बंद केलं का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये टाकलेले होते. सगळ्या प्रश्नांना घेऊन आलेलो आहे, कारण की सगळ्याच बहिणी पात्र असून देखील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करतो आणि सगळीच माहिती विथ प्रूफ सहित तुमच्या समोर आणतो. बघा, आज तारीख आहे लाडक्या बहिणींनो 19 तारीख, 19 मे. आणि अनेक बहिणींना जो 21वा हप्ता आणि 22वा हप्ता होता मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण झालं. 12 तारखेपासून वितरण झालं आणि हे वितरण राहिलं 16 तारखेपर्यंत, 16 मे पर्यंत. आणि काल अपेक्षित होतं की ज्याही बहिणींना अजून पैसे भेटलेले नव्हते त्या बहिणींना ते पैसे भेटणार, पण सरकारने असं केलेलं नाहीये. मग आज आणि उद्या आपण चेक करूयात की जर आज उद्या वितरण झालं तर ठीक आहे, अन्यथा असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत, अपात्र ठरणार आहेत. आणि याची जी प्रतिकिती होती ही मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली होती की ऑलमोस्ट 70 लाख ते 1 करोड बहिणी काय ठरणार आहे, अपात्र ठरणार आहे. याची माहिती मी तर तुम्हाला दररोजच देत होतो. पण लाडक्या बहिणींनो, आपण इतक्याही पुढे जाऊ नयेत. फक्त आज आणि उद्या जर आपल्याला जर सरकारने याबद्दलची माहिती दिली नाहीये की इतक्या बहिणी का अपात्र ठरल्या, किती बहिणींना आपण वितरण दिलेले आहेत, किती बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता पाठवला, किती बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता पाठवला, याची माहिती सगळी सरकारने द्यावी ही अपेक्षित आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काही बहिण्यांचे मेसेज तुम्हाला दाखवतोय की मी सगळ्या अटी निकषामध्ये पात्र असून लाभ मिळाला नाही. म्हणजे बघा, ही गोरगरिबीण बहीण आहे आणि या बहिणीला सगळ्या अटीमध्ये, ज्या मी काल एक व्हिडिओ बनवला होता, आय थिंक 15 की 16 अटी आहेत, त्या अटींमध्ये बसून सुद्धा या बहिणीला लाभ भेटलेला नाहीये. अशा किती गरीब महिला आहेत की त्यांना हप्ते भेटले नाही, त्यांच्याजवळ सगळे आहे, त्यांना हप्ते भेटले, अशी कशी पडताळणी केली? म्हणजे या बहिणीचं तर हे म्हणणं आहे की ज्या बहिणींना लाभ भेटायला नव्हता पाहिजे त्यांना लाभ भेटलेला आहे, आणि ज्या बहिणींना भेटायला पाहिजे होता त्या बहिणींना भेटलेला नाही आहेत. म्हणजे ही जी पडताळणी आहे ही योग्य झाली आहे का, याच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. तर लाडक्या बहिणीनं तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही ई-के-वाय-सी योग्य केली होती, तरी तुमचा लाभ सरकारने बंद केला. तुम्ही सगळ्या अटीमध्ये बसलेल्या होत्या, तरी तुमचा लाभ बंद केला. बरोबर? तर हे सरकार मधामध्ये असं का करतं? हे ढोंगीपणाचं नाटक का करतं? 2 महिन्याचे पैसे दिले यासाठी लाडक्या बहिणी कृतज्ञ आहे. बट मग ज्या बहिणी पात्र असून त्यांना अपात्र करण्यामागे सरकारचा काय डाव आहे? ज्या बहिणी अपात्र असून त्यांना पैसे तुम्ही वितरित करत आहात, ज्या बहिणी पात्र असून त्यांना अपात्र करता त्यांना पैसे भेटत नाही आहेत. तर याबद्दल म्हणजे माझ्या मनात तर शोकांतिका उपस्थित झाली आहे की बाबा सरकार काय करताय? डीबीटी ऍक्टिव्ह है फिर भी हफ्ता नहीं मिला. मी सगळ्या अटीमध्ये पात्र आहे तरी मला पैसे मिळाले नाही. काय करायचं आता? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी पुढे आहे. व्हिडिओच्या शेवटीपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला सगळंच भेटणार आहे. पैसे नहीं आए खाते में डिसेंबर से. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणीनो, पात्र असून देखील सुद्धा त्यांना पैसे आले नाही. अहिल्यानगर पैसे आले नाही. नहीं आले मुंबई मार्च अप्रैल. नहीं आया दोनों हफ्ते फरवरी में. डीबीटी भी एक्टिव था, केवायसी भी हुई थी और दुरुस्ती भी की थी. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो, सरकारने जो ढोंगीपणाचा नाटक केलेला आहे, बोगस, नालायक, मतलबी सरकार आहे, की असंख्य लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, अपात्र झालेल्या आहेत. सगळंच दाखवणार आहे तुम्हाला मी. मी पुन्हा ई-के-वाय-सी केली होती आणि ज्या हप्ता घेतला आणि आता ही हप्ते नाही मिळाले तर मला ते मिळतील की नाही याबद्दल सांगायचं आहे. अहिल्यानगर निवासी इथे सुद्धा माहिती म्हणजे पैसे भेटलेले नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो, लाखो बहिणी अपात्र झाल्या. आपण एक पोल घेतलेला होता लाडक्या बहिणींनो. तिथे
काही बहिणींना म्हणजे 24% महिलांना काय मिळाला होता? मार्चचा हप्ता मिळाला. 20% बहिणींना दोन्ही हप्ते मिळाले आणि एप्रिलचा हप्ता 4% महिलांना. आपण असं जर काउंटिंग करायला गेलो तर अल्मोस्ट 47% बहिणींना काय मिळालेला आहे? हप्ता भेटलेला आहे आणि अजूनही 53% बहिणींना म्हणजे 50% अप्रॉक्सिमेट 50% बहिणींना लाभ भेटलेला नाही आहेत. या 50% बहिणी अपात्र झाल्या का? याबद्दल सरकारने काही करावं का? येस. यासाठी सरकारने पुढे काहीतरी करावं ही म्हणजे काय अपेक्षित आहे, की सरकारने याबद्दलची माहिती द्यावं लाडक्या बहिणींना. का बरं तुमचा लाभ बंद करण्यात आला? सोबतच लाडक्या बहिणींना हे सांगायला पाहिजे, की किती बहिणींना लाभ देण्यात आला? मार्चचा देण्यात आला, एप्रिलचा देण्यात आला, आहे की नाही? की दोन्ही महिन्याचा लाभ देण्यात आला. सरकारने ही सगळी माहिती द्यावं. नाहीतर लाडक्या बहिणींनो आपल्याला आवाज उठवण्यापेक्षा दुसरं काही नाही. जर आपण आज आणि उद्या म्हणजे 19 आणि 20 तारखेला 20 मेला जर वितरणाचा काहीही आलं नाही, तर आपल्याला गुरुवारपासनं आवाज उठवणं या YouTube चॅनलच्या माध्यमातून किंवा बाकीच्या माध्यमातून अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा हे जे नालायक, ढोंगी, मतलबी सरकार आहे, ज्या बहिणी गरजू आहे, ज्या बहिणी पात्र आहे, यांनाच लाभ देण्यात आलेला नाहीये. त्यांचाच लाभ बंद करण्यात आलाय. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो आणि अजून एक थोडीशी तुम्हाला आनंदाची बातमी रिलीफ या ठिकाणी सरकारमार्फत येणार आहे किंवा देण्यात आलेला आहे, की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, तर आता ठरलेल्या आहेत. त्यांच्यासाठी पुढे काय करायचं हे सगळे या म्हणजे साम टीव्हीनी सांगितलंय. तर ते काय आहे आपण एकदा बघून घेऊयात. पात्र असतानाही मार्च, एप्रिलचे 3,000 आले नाही, तर लाडक्या बहिणींना ही शेवटची संधी असणार आहे. फक्त हे काम करा. आता हे जर काम केलं आणि तरीही भेटले नाहीये, तर म्हणजे आपण अ, लाडक्या बहिणींनी हेच करायचं का? पहिले ऑनलाईन ई-के-वाय-सी करायची, मग ऑफलाईन करायची, मग ऑनलाईन करायची, मग ऑफलाईन करायची. दुसरे लाडक्या बहिणींना कामधंदे नाही का? हे सरकारनं एकदा सांगून द्यावं, की लाडक्या बहिणीने नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर मार्च, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होत आहे. या लाडक्या बहिणींनी रखडलेले ₹3,000 मिळत आहेत. पण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले नाहीत, ज्या लाडकींची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे राहून गेली आहे, त्या लाडकींना आता शेवटची संधी आहे. सरकारने लाभार्थी महिलांना कागदपत्र पूर्तता करण्यासाठी एक शेवटची मुदत दिलेली आहे. शेवटची मुदत दिलेली आहे असं इथे सरकारी कर्मचारी आणि जे आपल्या महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत, यांनी सुद्धा असं बोललेलं आहे, की बाबा एक महिलांना शेवटची संधी देतो. पण हे कितपत योग्य आहे, कधी करणार आहे, कसं करणार आहे, याबद्दलही अजून सरकारने सविस्तर माहिती दिलेली नाहीये. लाडकी बहीण योजनेतील महिला सरकारकडून ई-के-वाय-सी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून, पण ज्या लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे बंद झाले आहेत. सरकारकडून ई-के-वाय-सी करण्याची मुदतवाढ अनेक वेळा करण्यात आली. काही महिलांनी ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडले होते. त्यांना दुसरी सरकारने 30 एप्रिल ही अंतिम मुदत दिली होती. त्यांना अनेक वेळा तारखा वाढवून देखील अनेक महिलांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अपात्र ठरल्या. खात्यात पैसे येणे बंद झालेले आहे. बघा, ज्याही बहिणींनी ई-के-वाय-सी केले त्यांचा तर लाभ बंद झालेला आहे. पण आपण कमेंट बॉक्समध्ये असंख्य अशा बहिणी आहेत, की त्यांनी ई-के-वाय-सी ऑलरेडी केलेली आहे. एडिट सुद्धा केलेली आहेत. मग त्यांचा लाभ का बंद केलेला आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या ऑनलाईन ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी 30 एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली होती. यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे आता योजनेसाठी एखाद्या पात्र महिलेला कागदपत्राची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागामार्फत कागदपत्र सादर करावी लागणार आहे. ही शेवटची संधी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे. शेवटची संधी जर हुकली तर या लाडकींच्या खात्यात पैसे येणारच नाही. म्हणजे ज्या आता बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली आहे, बरोबर? तर त्या बहिणींना करायचं का? जिल्हा विभागाकडे जायचं, की महिला विभागाकडे जायचं, की सरकारकडे जायचं? कुठे जायचं? कोणाला सांगायचं? कारण लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी झाली आहे, त्या त्या कुठे जातील? अशा तर सगळ्याच बहिणी हां, ज्या बहिणींची नाही झाली ते मग महिला व बालविकास विभागाकडे जाऊ शकतात. पण ज्यांची झालेली आहे, त्या बहिणी कुठे जातील? 2024 मध्ये फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी लाडक्या बहिणींची संख्या 2,46,00,000 इतकी होती. त्यानंतर पडताळणी प्रक्रियेत दुबार अर्ज, आधार तपशील विसंगती, चुकीची माहिती, बँक उत्पन्न पात्रतेची निकष न पूर्ण करणाऱ्या लाभार्थीचे नाव समोर आले होते. या योजनेत जलद अंमलबजावणी दरम्यान अनियमितता, अपुऱ्या छाननीबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. त्यानंतर आता ई-के-वाय-सी प्रक्रियेत
देखील लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली आहे. या योजनेत 70 लाख महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने, त्याचबरोबर इतर कारणामुळे अपात्र ठरलेल्या केवायसी पात्र लाडक्या बहिणींची संख्या आता 1,77,00,000 आलेली आहे. तर मला असं वाटतं, हे जे सरकार आहे ना, एकदम बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. सरकारने वितरण दोन्ही महिन्याचं केलं, मार्च आणि एप्रिल. या ठिकाणी मी सरकारचं कृतज्ञ आहे, की त्यांनी तो वितरण पुढे दिलं. लाडक्या बहिणींचे पेंडिंग हप्ते बंद केले नाही. यासाठी मी सरकारचा नेहमी आदरच करेल. पण ज्या बहिणी पात्र असून देखील अपात्र करण्यात आलेले आहेत, हे कुठला न्याय आहे? ज्या बहिणींना पैशांची गरज नव्हती, त्या बहिणींना लाभ भेटला. पण ज्या बहिणी गरजू होत्या, गोरगरिबीण बहिणी होत्या, त्यांचा लाभ का बंद केला? याचे उत्तर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाने नक्की द्यावं, हीच मागणी आहे. लाखो बहिणी झाल्या अपात्र, वितरण थांबले. आता तुम्हाला सगळं सांगितलंय आणि पुढे काय होणार याची बद्दलही माहिती दिली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही डिमांड्स असतील, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्हाला लाभ भेटला की नाही ते सांगा आणि तुमचं नाव आणि जिल्हा लिहा. यालाच आपल्याला पुढे जाऊन सरकारला द्यायचं आहे. तर नक्की कमेंट कराल. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय